मंडळी नमस्कार, मी रवी देसाई। आज मी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि श्रीगोंदा तालुक्यातील पांडे पेडगावच्या किल्ल्यावर, म्हणजेच पूर्वीचा बहादूरगड आणि आत्ताचा धर्मवीरगड म्हणून हा ओळखला जातो। या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबाने त्यांना कैदेत ठेवण्यात आलं होतं। तर असा हा पेडगावचा किल्ला, असा हा त्या ठिकाणी मी आहे। खरं तर मी आता आहे उत्तरेच्या दरवाजामध्ये। तर या ठिकाणी आपण जाणार आहोत। या ठिकाणी खूप जुनी मंदिरं आहेत, ऐतिहासिक जी मंदिरं आहेत, त्याच्यानंतर वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इतिहासात तर आपण जाणारच आहोत, परंतु या ठिकाणी जी वास्तुशैली आहे ती सुद्धा आपल्याला पाहायची आहे। ती किती जुनी आहे, कशा पद्धतीची आहे, याचा सगळा इत्थंभूत माहिती आणि त्याचा इतिहास आपण या किल्ल्यामध्ये पाहणार आहोत। आतमध्ये आपण शिरल्यानंतर सगळ्यात पहिले भैरवनाथचं मंदिर लागतं। त्याच्या अगोदर जाण्या अगोदरच या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय शेजारी चपेटदान मारुती आहे। खरं तर पांडे पेडगावचा हा चपेटदान मारुती या ठिकाणी गावकऱ्यांना आणून त्या काळी इतिहासात या ठिकाणी स्थायिक केलेला आहे। इथूनच सुरुवात होते किल्ला पाहण्याला। चला तर मग जाऊयात आणि पेडगावच्या धर्मवीर गडाचा इतिहास आपण पाहूयात। चला तर आपल्या सोबत आहेत नायकोडी साहेब। नायकोडी साहेब खरं तर धर्मवीर गडाचे सेवेकरी आहेत। इथं आलेल्या पर्यटकांना किल्ल्याबद्दल माहिती, इतिहास आणि छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या बलिदानाचा इतिहास या ठिकाणी ते तुम्हाला इत्थंभूत माहिती देतात, इतिहास सांगतात। तर नायकोडी साहेब, तुमच्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे, स्थापत्यशास्त्र काय आहे आणि छत्रपती संभाजीराजांचा हा इतिहास आपण पाहणार आहोत। पण त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटकांना आल्यानंतर या ठिकाणी किल्ल्यामध्ये काय काय पाहावं लागेल हे आम्हाला तुम्ही सविस्तर या धर्मवीर गडाबद्दल तुम्ही माहिती द्या। आता तुम्ही या ठिकाणी आलात तर प्रथमतः मी तुमच्या चॅनलच्या वतीनं चॅनलचं हार्दिक असं स्वागत करतो किल्ल्यावरती। खरं तर आता अनेक वेळा अनेक चॅनल मार्फत हा किल्ला पोहोचलेला आहे। तुमच्या चॅनल मार्फत हा आजचा धर्मवीरगड चांगल्या पद्धतीने आपण पोहोचूयात। या ठिकाणी ज्या वेशीमध्ये आपण उभा आहोत, तर ही एक वेस आहे उत्तरेकडची, परंतु या किल्ल्याला अशा 11 वेशी आहेत। म्हणजे प्रत्येक भागामध्ये जर गेलं तर पूर्व वेस, उत्तर वेस, ईशान्य कोपऱ्यावर, त्यानंतर आग्नेय कोपऱ्यावरची, वायव्य कोपऱ्यावरची, पान दरवाजा, अशा अनेक वेशीच्या माध्यमातून म्हणजे 11 वेशी या किल्ल्याला सांगितल्या जातात। त्या 11 वेशी आज शाबूत आहेत। त्याचबरोबर पूर्ण तटबंदी आहे। ह्या किल्ल्याची विशेषता म्हणजे की आपण पाहतो की आपल्याला किल्ल्यांमध्ये 3 प्रकार पाहायला मिळतात। पहिला प्रकार असतो तो समजा डोंगरी किल्ला, त्यानंतर दुसरा आहे तो जलदुर्ग असतो, आणि आता हा जमिनीवरचा हा भुईकोट म्हणतो त्याला, जमिनीवरचा कोट किंवा भुईकोट अशा प्रकारचा हा किल्ला जमिनीवरचा आहे। परंतु या ठिकाणचा इतिहास खूप मोठा आहे। हा अहमदनगरच्या निजामशाहीकडे असणारा किल्ला आहे। त्यावेळेस त्याची आधीची एक नोंद सापडते, ती 1550 ची। बाबाजी भोसले यांच्याकडे हा किल्ला मोकासाच होता। बाबाजी भोसले कोण, तर शिवाजी महाराजांचे पंजोबा आहेत, आणि हा किल्ला त्यांच्याकडे मोकासा म्हणजे महसूल गोळा करण्याकरता होता, अशी नोंद 1550 ला आपल्याला ती सापडते। ह्या किल्ल्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर हा असताना यादवकालीन किल्ला आहे। यादवांच्या काळात ह्या किल्ल्याचं नाव होतं फक्त पांडे पेडगावचा भुईकोट। त्याची स्थित्यंतर झालेली आहे, आणि ह्या ठिकाणी औरंगजेबाच्या वाटणीला अहमदनगरच्या ज्यावेळेस 2 वाटण्या झालेल्या आहेत। एक निजामशाहीने वाटून घेतली आणि दुसरी निजामशाहीच्या 2 वाटण्या झाल्या। एक घेतली मुघल बादशाह औरंगजेबाच्या शहाजहान बादशाहने, आणि दुसरी घेतली ती विजापूरच्या आदिलशहाने। त्यावेळेस अहिल्यानगरच्या 2 वाटण्या झाल्यानंतर त्या वाटणीमध्ये हा किल्ला गेलेला आहे मुघल बादशाह औरंगजेब किंवा त्याचे वडील शहाजहान बादशाहकडे। आणि मग शहाजहान बादशाहच्या नंतर ज्यावेळेस औरंगजेब इथे येतो, त्याचा दूधभाऊ इथं आलेला आहे। त्याचं नाव आहे बहादूर खान कोकलताश। बहादूर खान कोकलताश हा खरं तर औरंगजेबाचा दूधभाऊ आहे।
तो दूध भाऊ कसा आहे, ज्या दिवशी हा औरंगजेबाचा शहाजहान आणि मुमताजच्या पोटी जन्म झालाय त्याच दिवशी ह्या बहादूर खानाचा जन्म झाला. पण शहाजहान बादशाहनं मुमताजचं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून दूध पाजण्याकरता एक दाई नेमली आणि ती बहादूर खानाची आई होती आणि म्हणून ह्याचं रक्ताचं नातं म्हणून ह्याला दूध भाऊ म्हटलं जातं अशा प्रकारचा. तर ह्या किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी बरीच स्थित्यंतर केलेली आणि त्याच्या माध्यमातूनच ह्या किल्ल्याचं नाव त्यांनी स्वतःच्या नावावरून बहादूरगड असं दिलेलं आहे. आज आपण धर्मवीरगड या नावाने या किल्ला ओळखतो. आता आपण किल्ल्यामध्ये जाऊन किल्ल्याचा इतिहास समजून घेणार आहोत. आता पहिल्या विषयीमधून आपण भैरवनाथ मंदिराकडे जातो. नमस्कार. आपण आता धर्मवीर गडावरचं एक भैरवनाथ मंदिर पाहतो. खरं तर हे भैरवनाथ मंदिर फार पुरातन 1500 वर्ष जुनं आहे. त्यापूर्वी या ठिकाणी जो 52 पेठा होत्या किल्ल्यामध्ये त्याच्यामधून सोन्या चांदीचा व्यापार चालायचा आणि सोन्या चांदीच्या व्यापारामध्ये आपण बऱ्यापैकी जैन समाज हा पाहतो. तर जैन समाजाकरता हे जैन मंदिर आहे अशा प्रकारचं हे भैरवनाथ मंदिर, परंतु पुढे स्थित्यंतर झालेली आहेत. या ठिकाणी अनेक असे म्हणजे आपण कपाळपट्टीवरती पाहिलं तर जैन साधूची किंवा त्या ठिकाणी महावीरांची मूर्ती पाहायला मिळते. अनेक बारकावे पाहिले तर आतमध्ये एक 9 इंचामध्ये साधारण एक मोठी काय निघालेली की आपण त्याला मिरवणूक म्हणूया आणि त्याच्यामध्ये स्वतः हनुमंत सहभागी झाले, साधू संत सहभागी झालेले आहेत, त्याचबरोबर वाद्यकाम करणारे, नृत्य करणारे आणि गणपती देखील त्यामध्ये सहभागी झालेले अशा प्रकारच्या आतमध्ये मंदिरामध्ये पाहायला मिळाले. आता त्याच्या समोर ज्या काय उत्खननामध्ये आम्हाला वस्तू सापडल्यात तर याच्यामध्ये अनेक शिवलिंग आहेत आपण पाहतोय, त्याबरोबर पाऊतका आहेत आणि हा सतीचा हात आहे. सतीचा हात ही संकल्पना काय आहे तर हिच्या पतीने म्हणजे जी सती गेलेली माता भगिनी आहे तिच्या पतीने आपल्या गावासाठी, देवासाठी किंवा धर्मासाठी खूप मोठं युद्ध केलं आणि तो युद्धामध्ये शहीद झाल्यानंतर, हुतात्मा झाल्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याच्याबरोबर ती सती जात असत. हे कशासाठी असतं तर मंदिरामध्ये ज्यावेळेस पूजा होत असते, वर्षातून एकदा यात्रा भरत असते, तर त्या सतीचं देखील या ठिकाणी काय पूजा अर्चा व्हावी. हे तर खरं तर छोटस स्मारक आहे अशा प्रकारचं हे आहे. अनेक या ठिकाणी आपण पाहतोय सतीशिळा आपल्याला पाहायला मिळतील. एक पाहिलं तर डोक्यावरती कापूर घेऊन सती गेलेली महिला दिसते आपल्याला, एक हातामध्ये कापूर घेऊन सरणावरती बसते अशा प्रकारच्या आहेत. काही त्या पाहतोय आपण दोघी संगती सती गेलेल्या आहेत अशा प्रकारचं हे त्या किल्ल्यावरचं उत्खनन करत असताना सापडलेल्या या वस्तू आहेत. ह्या आपल्याला निर्देशित करतात की काय आहे. तर हे खूप जुना किल्ला आहे, पूर्वीचा किल्ला आहे. 1500 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हा किल्ला अस्तित्वात होता. त्याच्या ह्या खुणा आपल्याला म्हणाव्यास काय हरकत नाही. आपण आहे ना ह्या किल्ल्यावरती आल्यानंतर बरं का ज्या 52 पेठा आहेत, त्या 52 पेठा कशा असतील त्या काळातला तर 52 पेठांना पाणी पुरवठा करण्यासाठी मोठा होत्या, हत्तीच्या मोठा, आणि प्रत्येक त्या पेठेमध्ये एक हाळा असायचा चौकोनी बांधलेला, त्याच्यामध्ये खापरी पाईपलाईननी पाणी आलेलं. मग तिथलच्या त्या स्त्रीने पाणी घ्यायचं भरून आणि वाड्यामध्ये जायचं. मोठमोठाले वाडे होते आणि वाड्याच्या ईशान्य कोपऱ्यावरती त्यांचं दुकान असायचं. म्हणजे 52 पेठामधून ह्या किल्ल्यावरती दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा सोन्या चांदीचा व्यापार चालायचा असं सांगितलं जातं. म्हणून हा किल्ला फार महत्वाचा होता. हो आहे नाही लिखाणे म्हणून नोंदी पण आहेत त्याच्या सगळ्या नोंदी. तर ह्या 52 पेठामध्ये ह्या असल्यामुळं बरं का, दुसरी गोष्ट
की हा किल्ला औरंगजेबाला जितका महत्वाचा होता तो मराठ्यांना देखील महत्वाचा होता. धर्मवीरगडाच्या उत्तर दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर येताना वाटेतच उजव्या बाजूला पहिलं जे मंदिर लागतं आपल्याला ते आहे रामेश्वराचं मंदिर. खरं तर हे रामेश्वराचं मंदिर फार पुरातन आहे. हेमाडपंथी शैलीचं हे मंदिर आहे. मंदिर फार जुनं आहे. मंदिराची फारच पडझड झालेली आहे. तर तुम्ही हे कशा पद्धतीचं मंदिर आहे हे तुम्ही पाहू शकता. स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना या मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आपण धर्मवीरगडावरच्या रामेश्वर या मंदिरात आहोत. या ठिकाणी जर पाहिलं आता लगेच लक्षात येते आपल्याला हे हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथी म्हणजे काय तर वास्तुविशारदामध्ये म्हणजे यादवांच्या काळात एक वास्तुविशारद होऊन गेला, त्याचं नाव आहे हेमाद्री. त्याच्या नावावरून हेमाडपंथी. हेमाडपंथीमध्ये काय आहे माहिती का, तर वरचा दगड आणि खालचा दगड यांचं जॉईंट करत असताना एकाला खाच मारली जाते आणि एकाला कुणी ठेवली जाते. एकावर एक दगड मांडून मंदिर बांधण्याची प्रथा ज्यांनी सुरू केली त्या हेमाद्रीच्या नावावरून याला हेमाडपंथी असं म्हटलं जातं. तर साधारण एक 1200-1300 वर्ष असं हे जुनं मंदिर आपण पाहतोय. यादवकालीन मंदिर आहे. शंकरासाठी ते शिवासाठी अर्पित केलेलं आहे. अशा प्रकारचं हे मंदिर. तर ह्याचं आहे ना पुरातत्व विभाग ज्यावेळेस इंग्रजांनी सुरू केला का त्यावेळेसच्या ह्या मंदिराच्या नोंदी सापडतात. त्याचं इंचाचं माप त्यांनी काढून ठेवलेलं आहे. त्यांच्या आता जर पाहिलं आपण लंडन मधल्या पाठीमागे पुरातत्व विभागाचे काही लोक आले होते, त्यांनी लंडनशी संपर्क केला तर त्यावेळेस पुरातत्व विभागाने ते सगळं साहित्य त्यांच्या तिकडं लंडनला व्यवस्थित ठेवलेले आणि त्याचे त्यांनी जेरॉक्स मागवले ह्याच्या मार्फत आणि त्या जेरॉक्स आपल्याकडे सुद्धा त्यांनी दिलेले. म्हणजे ह्याची इंचाची मापं काढली. हे कशासाठी केलं असेल त्या काळात इंग्रजांनी पुरातत्व विभागाने, की त्यांना हे पुन्हा बनवायचं होतं किंवा अशी मंदिरं परत तिकडे नेऊन बांधायची, अशी वास्तुकला तिकडं लंडनला करायची काय म्हणून ह्याचं मापन घेतलेलं आहे. विशेष म्हणजे त्या काळात फोटोग्राफर कमी असायचे, तर ह्याचे स्केच काढलेत त्यांनी आणि त्या स्केचच्या फोटो सहित त्यांनी ते आपल्याला पाठवलं. मंदिरातून म्हणजे महादेवाचं मंदिर रामेश्वराचं मंदिर पाहिल्यानंतर बाहेर तुम्हाला अशा प्रकारचे काही वीरगळ पाहायला मिळतात. खरं तर या वीरगळ फार ऐतिहासिक आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वीरगळ तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या बाहेर असे अनेक प्रकारचे वीरगळ अवशेष पडलेले आहेत. नमस्कार. आता धर्मवीरगडावरचं आपण आतापैकी भैरवनाथ मंदिर पाहिलं, त्यानंतर रामेश्वर पाहिलं, आता मल्लिकार्जुन मंदिराकडे आलेलो. हे मंदिर पाहत असतानाच बाहेरच्या बाजूने जर पाहिलं तर खूप मोठा विस्तार झालेला पाहतोय आणि खूप असा मोठमोठाला दगड ह्याच्याकरता वापरलाय. विशेष म्हणजे हा दगड ह्या परिसरातला नाही. ह्या परिसरामध्ये कुठंच दगडी खाण नाही कुठंच दगडाची. परंतु हा दगड आला कुठून तर हा दगड आणत असताना भीमा नदीचा पुरेपूर वापर केलेला आहे. भीमा नदीच्या जंगलामध्ये जे लाकडं आहेत मोठमोठाले ओंडके आहेत ते ओंडक्यांचा एक तराफा केला जायचा आणि तिथलच्याच खाणीमधला मोठमोठाला दगड घडून आणायचे. साधारण आतमध्ये गेलं तर आपल्याला आता तो दगड पाहणार आहोत. 2 बाय 12 फूट, काही 4 बाय 12 फूट असे मोठमोठाले दगड आणि मग ते दगडची वाहतूक करत म्हणजे त्या तराफ्यावरती 2 दगड मांडायचे, नदीतून वाहतूक करत तो कडेला उतरवायचा आणि हत्ती मार्फत ओढत किंवा ओंडक्यांच्या वरती हा पुढं सरकवत तिथपर्यंत आणायचा. एक थर झाला की माती लावायची, मातीचा रॅम्प करायचा, पुन्हा दुसरा दगड. अशा पद्धतीने हे मंदिर तयार केलं गेलं. म्हणजे ह्या परिसरातला दगड सुद्धा नाही, परंतु इतकं मोठं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ह्या मंदिराचा कालावधी साधारण 1300-1400 वर्ष जुना असा सांगितलं जातो. अशा प्रकारचं आपण आता आतमध्ये जाऊन मल्लिकार्जुन मंदिर पाहणार आहोत. चला जाऊया आतमध्ये आता. मोठमोठे शिळा हत्तीच्या वजनाचा दगड आहे. त्याची वाहतूक करून आणला इतकं लांब.
मंडळी, धर्मवीरगड पाहत असताना सुरुवातीला आपल्याला भैरवनाथ मंदिर लागतं, त्याच्यानंतर येतं रामेश्वर मंदिर, त्याच्यानंतर येतं मल्लिकार्जुन मंदिर. हे दोन महादेवाचे मंदिर, एक भैरवनाथाचं मंदिर पाहिल्यानंतर आतमध्ये जे अजून एक मंदिर आहे जे हेमाडपंथी काय हे मला आज नक्की तरी सांगता येणार नाही, पण मंदिरावर अतिशय सुबक असं कोरीव काम केलेलं आहे. ते आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर. भीमा नदीच्या तीरावर हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. ते आहे पेडगावच्या किल्ल्यामध्ये, या धर्मवीरगडामध्ये. चला तर मंदिरात जाऊयात. मंदिर कशा पद्धतीत आहे, त्याची शैली कशी आहे, त्याचा दगड कसा आहे, नायकोडी साहेब आपल्याला सविस्तर माहिती देतीलच, पण आपण जाऊयात आतमध्ये आणि इथं त्याची माहिती घेऊयात. चला या नायकोडी साहेब. नायकोडी साहेब, हे मंदिर पुरातन आहे, साधारणतः काय काळ असावा या मंदिराचा? साधारण 1500 वर्षापूर्वी हे मंदिर आहे. बर. आणि आता जर पाहिलं आपण तर ह्या मंदिरावरती एवढं काय नाजूक नक्षीकाम केलेलं आहे. अष्टदिशांच्या अष्टवसू कोरलेले. अच्छा, या मंदिरावर. ओके. त्याचबरोबर खाली एक 9 इंचामध्ये पूर्ण एक रामायणातील कथा कोरलेली. ती काय कथा आहे तर वाली सुग्रीव हे दोघं बंधू होते, त्यांना शेपट्या वगैरे दाखवलेले आहेत पहा. अशी ही कथा सांगत सांगत पूर्ण मंदिराला वेढ आहे. खालच्या बाजूला गजस्तर आहे. अच्छा, गजस्तर आहे तो दिसतो आपल्याला स्पष्ट. हा जो आता हे जे आपण पाहतो हा बहुतेक हे फोडण्यात आलेलं दिसतं. पूर्ण मूर्त्या सगळ्या फोडलेल्या आहेत. म्हणजे जसं की भुलेश्वराचं मंदिर पाहतो आपण, सुलतानांची आक्रमण झाली, त्यांनी मंदिर बरेचसे नासधूस केले, त्यांच्यावर फोडलेल्या मूर्त्या फोडल्या. याही ठिकाणी तसंच आपल्याला पाहायला मिळते. हा हत्तींचा स्तर झाला की त्याच्यावरती अश्वस्तर आहे, म्हणजे घोड्यावरती बसलेला सशस्त्र सैनिक आहेत पहा. अशा प्रकारची रचना आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर इथं 9 इंचामध्ये वाली आणि सुग्रीव हे दोघं बंधू होते. म्हणजे रामायण काळाची जी वाली सुग्रीवाची कथा आहे तारा राणीसाठी झालेली, त्या कथे पूर्ण मंदिराला फिरवलेली. म्हणजे आणि वरच्या बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आपल्याला अष्टदिशांच्या अष्टवसू, ही आता वायव्य दिशेची देवता आहे. तिचं वाहन मगर आहे, तोडफोड झालेली, त्याच्यामध्ये नर्तिका वगैरे दाखवल्यात, अप्सरा दाखवलेल्या आहेत. हा कुबेर आहे उत्तर दिशेचा कुबेर आहे. त्याच्या पायाजवळ आपल्याला पाहता येतं गाढव आहे. कसं त्याचा धनसंचय करणार आहे हा कुबेर, आणि त्याची दिशा कुठली असते उत्तरेची. आणि हे मंदिर लक्ष्मीनारायणाचं असल्यामुळं या ठिकाणी आपण त्याचे विविध अवतार पाहू शकतो. आता हा अवतार इतका फोडलेला आहे. कोणता? ह्या ठिकाणी आपल्याला खाली काय वर आहे का? ऐका ना, ह्या ठिकाणी जर नीट बारकाईने पाहिलं तर तसं लक्षात येत नाही. तर मी सांगितल्यानंतर लक्षात येईल. हा पाठीमागे खांबामधून नरसिंह निघालेले. हो. आणि इथं हिरण्यकशिपूर असं मांडीवर बसलेलं फाडलेलं आहे. मूर्ती तोडलेली असल्यामुळे लक्षात येत नाही. आणि पुढे भक्त प्रल्हाद उभे. अशी नरसिंहाचा अवतार हे पाहत असताना आपण आता अनेक नृत्यांगना पाहतोय, किंवा एखादा जर अशी त्याच्या खालचा चौरंग पाहिला, त्याची जर जाडी होरनेरनी मोजली, लघुत्तम मोजणारे यंत्रणेने मोजली, एखादी खात अशी असते ती स्क्रूप्रमापीने मोजली तरी सगळीकडे सारखीच. म्हणजे मापन शास्त्रात 1500 वर्षापूर्वी आपण जगाचे बाप होतो हे सांगायला काय. म्हणजे मंडळी, तुम्ही पाहू शकताय की साधारणतः 1000-1500 वर्षापूर्वी सुद्धा आपण आता म्हणतो की स्केल टू स्केल काम केले असतं. आत्ताचे इंजिनियर, आर्किटेक्चर जे पट्टी लावून कामं करतात, सेंटीमीटरनी कामं करतात, इंचात कामं करतात, त्याचा संदर्भ हा साधारणतः 1000-1500 वर्षापूर्वी केलेल्या बांधकामामध्ये आपल्याला या धर्मवीरगडावर पाहायला मिळते. आपण पुढे जाऊयात. ह्याच्यावर अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर हे भूकंप विरोधी तंत्रज्ञान वापरत असताना कुठल्याही भूकंपामध्ये हे मंदिर हल्लं नाही पाहिजे म्हणून आपल्याला असे अनेक बारकावे, म्हणजे 2 ह्याच्या दगडांमध्ये पोलादी काम वापरून, त्याच्यामध्ये शिस गुळाचं हे वापरून अशा या ठिकाणचे ही काम आपल्याला दिसते. ठीक आहे. ते 2 दगड कसे पॅक केलेले, म्हणजे जरी भूकंप आला तरी हल्लं नाही पाहिजे. म्हणून आज हे आपल्याला 1500 वर्षानंतर मंदिर अस्तित्वात असल्याचं पाहायला मिळते. पुन्हा आपण एका कोपऱ्यावरती येतोय. कोपरा म्हटलं की साधारण आता हा ईशान्य कोपरा आहे, ईश्वर कोपरा आहे. ईश्वर कोपरा कशाने पूर्ण होतो? विष्णूशिवाय शंकराशिवाय. त्या ठिकाणी आपण पाहतो ही विष्णूची मूर्ती, विष्णूची जी आयुध असतात, शंख, चक्र, गदा, या ठिकाणी आपल्याला गदा पाहायला मिळते. त्याच्या पायाजवळ गरुड असतो, पण हे फोडलेला असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तो गरुड पाहता येत नाही. शंकर लगेच स्पष्ट आपल्याला दिसतात, नागखाना दिसते, त्यानंतर जटांचा भार दिसतोय पहा, हातामध्ये त्रिशूळ दिसतोय. यावरून आपल्याला शंकरच जाणवतो. त्याच्या पायाजवळ नंदी थोडासा फुटलेला असतो, आणि त्याचबरोबर व्याघ्रांवर परिधान केलेले गुडघे वगैरे उभे दिसतात. ते म्हणजे हे शंकर, म्हणजे भगवान विष्णू आणि शंकराशिवाय ईशान्य कोपरा, ईश्वर कोपरा पूर्ण होत नाही, अशा प्रकारची रचना आहे. आणि हे मंदिर यादवकालीन असल्यामुळं या ठिकाणी आपण नकळत पाहतोय की चेहरा फुटलेली, परंतु पायाची घडी आणि बासरीची ठेवत, याच्यावरून ही मूर्ती कशाची? श्रीकृष्णाची. हे लगेच सगळ्यांना सांगता येतं. बाजूला आक्रांताने हे मंदिर तोडत असताना या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचं पूर्णतः मूर्त तोडल्यामुळं
परंतु पायाच्या घडीने आणि हाताच्या बासरीने कृष्ण आहेत असं आपल्याला पाहता येते. आता हे विष्णू मूर्ती आहे काही नाही, या ठिकाणी आपण ह्या बाजूला राजाची मूर्ती, इकडे कृष्णाची राधा, परंतु ही पूर्व दिशेला सूर्याची मूर्ती, अष्टदिशांच्या अष्टवसू पाहत असताना ही सूर्याची मूर्ती विशेष आहे. ह्या मूर्तीमध्ये नीट बारकाईने जर पाहिलं तर एका सूर्यकमला पाठीमाग आपल्याला त्रिशूळ दिसतोय पा, दुसऱ्या एका सूर्यकमला पाठीमाग काय दिसतोय, शेष दिसतोय. हा विष्णूचा शेष आणि शंकराचा काय त्रिशूळ आहे. म्हणजे हरिहराचा अंश असलेली ही सूर्याची मूर्ती आहे. कशाची? हरिहराचा अंश असणारी धर्मवीर गडावरच्या किल्ल्यावरची ही सूर्याची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला ही इतरत्र पाहायला मिळणार नाही हरिहराचा अंश असलेली सूर्याची मूर्ती. उत्तरेकडचा भाग पाहिला मंदिराच्या, त्या ठिकाणी पूर्वेचा पाहिला. आता दक्षिणेचा भाग काय या मूर्त्यांचं वैशिष्ट्य काय? आता आपण पाहतोय ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्याच्यावरच्या अष्टदिशांच्या अष्टवसू किंवा अष्टदेवता ज्याला मानतो आपण. आतापर्यंत आपण काय केलंय की त्या बाजूची वायव्य दिशेची देवता पाहिली, उत्तरेचा कुबेर पाहिलाय, ईशान्येकडची जी पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिलं की आपण भगवान शंकर आणि विष्णूची मूर्ती पाहिली. त्याचबरोबर पूर्वेला हरिहराचा अंश आणि सूर्याची मूर्ती पाहिली. आणि आता आपण इथं पाहतोय तर ही इंद्र देवतेची मूर्ती, आग्नेय कोपरा. ही इंद्र देवता आहे का? ही कशावरून इंद्र देवता? ह्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इंद्राचा ऐरावत म्हणजे ज्याचं जे वाहन हत्ती होतं त्याच्या पायाजवळ दिसते आपल्याला. त्याच्याच बरोबर इंद्राच्या हातामध्ये काय असतं, पाश असतो, कमंडलू असतं, तेही या ठिकाणी पाहता येते. वज्रास्त्र असतं त्याच्या हातामध्ये, ते वज्रास्त्र पाहता येते. खरं तर आपण एखाद्या आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जसं अग्नीला उत्तेजन करत असताना त्यांची जो राजा आहे तो इंद्र आहे आणि त्याला देखील पहिल्यांदा बोलावं लागतं, म्हणून तो आग्नेय कोपऱ्यावरती आग्नेय देवतेच्या शेजारी आहे. ह्या बाजूला जर पाहिलं आपण तर आग्नेय देवता आपल्याला स्पष्ट जाणवते. आग्नेय देवतेचं वाहन कोणतं आहे? इथं आपल्याला लांब कानाचा मेंढा दिसतं ना, मेंढा. त्याचबरोबर आग्नेय प्रक्षेपण करणारं यंत्र अग्नीच्या देवतेच्या हातामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे आग्नेय कोपऱ्यावरील ही आग्नेय देवतेची मूर्ती आपण पाहतो. अशा प्रकारचं मध्ये मध्ये पुन्हा डमरूवादिका, पक्वाजवादिका, नृत्तिका हे दाखवलेलं आहे. आणि खालच्या बाजूला जी पाहत होतो आपण वाली सुग्रीवाची शेपट्या असलेले पा, प्रत्येकाला शेपूट दाखवली गेली, शेपट्या असतील म्हणजे ही वाली सुग्रीवाची कथा अशीच पुढे पुढे चालू. गदाधारी सुद्धा आहेत त्याच्यात करण्यात आले, ते पाहायला मिळतात. हे हनुमानाचं आहे का? वाली सुग्रीव आहे. वाली सुग्रीवापैकी किंवा हनुमान असे सगळे एकत्र ज्यावेळेस झाले ते आणि रामाला मदत करतात ते. बहुतेक ते युद्धजन्य परिस्थिती त्यांनी झालेला आहे. काही मूर्ती आपल्याला देखील दिसतात ते, परंतु आता आपण खरं तर आणखीन एका विष्णूचा अवतार पाहणार आहोत. विष्णू अवतारामध्ये वराह अवतार स्पष्ट राहिलेला आहे. आता वराह पाहत असताना जी विष्णूची आयुध आहेत आपल्याला स्पष्ट पाहतात, शंख, चक्र, गदा दिसतात की नाही. आणि पृथ्वी तारण्याकरता म्हणजे ते पृथ्वी देवी रूपात त्याच्या दातावरती तारलेली अशा प्रकारची ती रचना या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन जर पुढे पाहिलं आपण ही तालवादिका दाखवली, टाळ वाजवत असताना तिच्या चेहऱ्यावरती तो भाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मूर्तिकारानं. म्हणजे आमचे पाथरवड मूर्तिकार जर एवढे हुशार असतील, मग त्या काळातला तो वास्तुविशारद, तो इंजिनियर, तो आर्किटेक्ट किती हुशार असेल. वरुण देवता आहे आणि वरुण देवतेचं वाहन काय आहे तर हरी नेपाळ. काळवीट दाखवलं ना मोठा, तो वरुण देवतेचे. आणि ही यमदेवता आहे. दक्षिणेची देवता कोणती? यमदेव. कशी ओळखायची यमदेवता? यमदेवतेच्या पायाजवळ रेडा असतो पा, तो रेडा अवशेष दिसतात ते आपल्याला, शिंग वगैरे दिसतात, थोडंफार फुटफुट झाली. पण दक्षिणेची देवता म्हटलं यमदेवता. आणि नैऋत्य दिशेची देवता म्हणजे आगडबंब व्यताळ असतो, उघडा नागडा दाखवलेला आहे पा. व्यताळ. व्यताळ म्हणजे भैरवनाथ म्हटलं जातं, परंतु त्याच्या हातामध्ये काय मुंडमाळ आहे. मुंडमाळ दिसते. तिथं वाहन कुत्रा असतो किंवा त्याच्याजवळ कुत्रा थांबलेला असतो, त्याच्या पायाखाली विंचू वगैरे असतो. ती भैरवनाथाची मूर्ती पाहतोय. आणि पुन्हा नृत्यांगना बघा, इथं रावणाने ही रावणाची शिरं वगैरे कापून ठेवतो, तो रावण देखील इथं पाहायला मिळतोय. रामायणामध्ये वालीचा वध झाला, त्यानंतर अंगद जातो दिसायला, अंगद दाखवलेला. अशा प्रकारची ही रचना दाखवत आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. इतकं सुंदर मंदिर आहे या किल्ल्यावरचं, पाहतच राहावं आणि कितीही पाहिलं तर पोटलं भरावं असं हे मंदिर पाहणार आहोत आपण. मंडळी, मंदिराच्या दक्षिणेकडच्या म्हणजेच मुख्य दरवाजाकडे आपण आलेलो आहोत. मंदिर अतिशय सुबक आहे. खरं तर पर्यटनाच्या दृष्टीने फार सुंदर किल्ला आहे हा. म्हणजे जेवढे पण इतिहासप्रेमी आहेत, ज्यांना गडकोट पाहायचे, ज्यांना गड किल्ले पाहायचे आणि संभाजीराजांचा इतिहास इथं घडलेला आहे. खरं तर हे मंदिर पहा, किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या. आता जाऊयात आपण लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये. अतिशय सुंदर आणि देखणं मंदिर असं हे. लक्ष्मीनारायण मंदिर पाहत असताना ह्या मंदिराला आहेत आता 3 गेट आहेत, 3 दरवाजे आहेत, महाद्वार आहेत. तर आपण दक्षिणेच्या बाजून चाललो, उत्तरेला एक तसंच आहे आणि पश्चिमेला एक तसंच आहे. ह्या मंदिराची विशेषता पाहत असताना आपल्याला त्याचे गेट इतके सुंदर आहेत, ते पाहतच राहावं असं वाटतं. आपण जर पाहिलं आता इथं कीर्तिमुख दाखवलेत दोन्ही बाजू. कोणते? हे. त्यानंतर आता वरच्या बाजूला गणेशपट्टी आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते.
आपली गणेशाची पट्टी आहे. आणि हे नक्षीकाम कोरलेलं आहे पूर्ण. हे जर पाहायचं म्हटलं तर दुसऱ्या मंदिरात स्पष्ट हे जरा झीज झाली, परंतु हे यक्षिणी हवाई मार्गे येऊन तोरण बांधतात ते देवळाला. अच्छा, संकल्पना मांडलेली. ओके. तिथं वेली पण पाहायला मिळतोय. तर हा वादकांचा कोपरा असतो, वाद्यकाम करणारे त्यांच्या कोपऱ्याच्या माध्यमातून ते दाखवले असतानाही 90 अंश असतो. हा पुष्पांचा कोपरा दाखवलेला असतो. पुन्हा स्तंभ, पुन्हा काय या ठिकाणी वेलीपट आणि इथं मोठमोठाले प्राणी कोपरा म्हणून प्राणी कोपरा असतो. अशा प्रकारची हे मंदिराची रचना आहे पूर्वीच्या, ती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर द्वारपाळ वगैरे दाखवलेले असतात, त्याच्यामध्ये स्त्रिया देखील द्वारपाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्मीनारायण मंदिर या किल्ल्यावरचं अतिशय सुंदर असं मंदिर आपण पाहतो. आतमध्ये जर गेलं तर आपल्याला ते वाटणार नाही की दगडाचं बनवलंय, कुठल्या तरी धातूचं किंवा ओतकाम करून बनवलंय काय, किंवा या ठिकाणी मेणाचं बनवलंय काय, हा आपल्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अतिशय मंडळी तुम्ही पाहू शकता, मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक खांबावर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेले. तर विचार करा, साधारणतः 1000-1500 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ते कारागीर काम करत असतील तुम्ही पाहू शकता. मंदिर पाहत असताना त्याचे जर बारकावे पाहिले आपण, एखाद्या लेथ मशीनवर बनवलंय की काय, त्या काळात कुठल्या तरी ऊर्जेवर कुठली तरी यंत्र चालत होती आणि त्याच्या माध्यमातून हे तयार झालेलं दिसतंय. असं काम आता मशिनरी आल्यानंतर सुद्धा होत नाही. अशा प्रकारचं हे काम पाहिल्यानंतर ह्या मंदिराला निश्चितच तुम्ही भेट द्याल, कारण या चॅनलच्या मार्फत आम्ही हे मंदिर, लक्ष्मीनारायणचं मंदिर धर्मवीर गडावरचं आपल्यापर्यंत पोहोचवतोय. त्या ठिकाणी पाहतोय आपण आता हे पश्चिमेचं गेट आहे, त्याचबरोबर या स्तंभ दिसतोय. या स्तंभावरच्या जरी मूर्ती वेगवेगळ्या असल्या तरी स्तंभ आपल्याला सारखी दिसतील आणि अतिशय दगडी काम केलेलं, मेणाचं किंवा धातूचं लोखंडाचं वाटावं असं हे काम शोभून दिसतंय. वरच्या बाजून जर पाहिलं आपण आणखी या मंदिराची विशेषता, तर वर जर पाहिलं तर पेंग्विन सारखं पक्षी दिसतात. पेंग्विन खरं तर हे पेंग्विन पक्षी असावेत का? या ठिकाणी जर आपण पाठीमागून पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की हे पेंग्विन पक्षासारखे तुडू चालले ते आणि चोचेमध्ये त्याचे तोंडामध्ये काय घेतले, कमळ पुष्प घेतलंय आणि विष्णूला अर्पण करतात ते की काय, असं हे दृश्य पाहतोय. मग कमळ पुष्प किंवा हे घेत असताना 1500 वर्षापूर्वी अंटार्क्टिकेचा शोध लागला होता का? अजिबात नाही. परंतु भारतीय पर्यटक जगभर फिरत होता, म्हणूनच त्याची संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचली असेल हे निश्चित आहे. आणखी मंदिरावरती आपण पाहतो उंच शिखर असायचं आणि त्या असं आतून पोकळ असायचं पा, आणि त्याच्यावरती धातूचा कळस असायचा. हे कशासाठी? तर त्या काळामध्ये आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करतो तर भली मोठी घंटा देखील चांगलेली असायची. घंटा वाजवल्यानंतर त्या दोन्ही लहरी त्या मूर्तीपर्यंत जाऊन आढळतात. खरं तर तो अँटिना काय काम करतो, तर आपल्या पूर्वजांना माहिती असायचं की सूर्याची ऊर्जा आपल्याला जशी आहे तशी मिळते, चंद्राची शीतलता मिळते, त्याशिवाय सृष्टीतला एकही पशु पक्षी प्राणी जीवजंतू वाढू शकत नाही. परंतु त्याच्यानंतर आपल्या सृष्टीमध्ये असे काही ग्रह आहेत की त्या ग्रहांच्या देखील अशाच ऊर्जा बाहेर पडतात, पण ते मानवापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपले ऋषीमुनी हे संशोधक आहेत, त्यांनी अशा प्रकारचं मंदिर बनवून त्याच्यावर तो अँटेना केला आणि इतर ग्रहांच्या लहरी स्वतःकडे आकर्षित करून त्यातून त्या पोकळ शिखरामार्फत त्या शिवलिंगामध्ये साठवल्या जायच्या. आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहोत. इथं मेन गाभारा दिसतोय, हा कदाचित लक्ष्मीनारायणचा असावा. त्याबद्दल थोडी माहिती द्या. या ठिकाणी आता आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहतो आपण सुंदर अशी रांगोळी, आणि मी बाहेरच सांगितल्याप्रमाणे तिथं वादकांचा कोपरा आहे, त्यानंतर वेलीपट आहे, त्याच्याबरोबर स्तंभ आहे, पुष्पांचा कोपरा आणि परत पुन्हा वादकांचा कोपरा, तिथे वेलीपट, वरच्या बाजूने यक्षिणी हवाई मार्गे येऊन तोरण बांधतात ते, तिथं गणेशाची पट्टी दिसते आपल्याला, गणपती आहे आणि त्याला सुंदर असं काय फुलांची छत्री केलेली, सुंदर डेकोरेशन. अशा प्रकारची रचना पाहतोय. आजच्या बाजूला पाहिलं आपण कीर्तिमुख दिसतात तेही खूप सुंदर आहे. त्याच्या तर तुम्ही गुलाब पाकळ्यांचं तसं एकदम कनेक्शन करून केलेलं आहे. तर ही डिझाईन बालुशाही टाईप दिसते, पूर्ण वेळा दाखवलाय बा म्हणायचं. तर कोरलं इतकं बारीक जसं काय लेथ मशीनवर कोरलंय असं दिसते आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये देखील येत ना छोटे छोटे होल होते पा, असे पाहता येते कोरलेलं नाही, फक्त पाहता येते. अशा प्रकारचे होल ह्या प्रत्येक कोनाड्याला होती, ह्या बाजूने बरेचसे शिल्लक ते पाहता येतात आपल्याला. आणि ह्याच्यावरती ज्या मूर्ती आहेत ना, विष्णूच्या किंवा शंकराच्या मूर्ती त्या आपल्याला पाहता येतात दाखवलेले. आणि आणि ह्या जाळ्या ज्या दिसतात त्याच्यातून थंड हवा येते, म्हणजे नदीवरून येणारी गरम हवा ती थंड करून आतमध्ये पाठवण्याकरता अशी रचना आहे, त्याची जाळी तेवढी बनवलेली. खरं तर इथं पाण्याचा जार ठेवला तर थंड होतो रात्रीचा, दिवसभर तो थंड राहतो.